प्रॉब्लेम सेट 1 प्रश्नसंच 1 आज आपण भूमितीचा पाहणार आहे. भूमितीचा प्रश्नसंच 1 पाहण्यापूर्वी तुम्हा सगळ्यांना 1.1 शिकण्यापूर्वी 4 गुणधर्म सांगितले होते. ते 4 गुणधर्म तुमचे परफेक्ट असणं महत्वाचं आहे. त्यानंतर 1.2 शिकण्यापूर्वी आपण बीपीटी प्रमाणाचे मूलभूत प्रमेय तसंच अँगल बायसेक्टर थेरम कोन भाजकाचा प्रमेय हा देखील पाहिला होता. तो देखील महत्वाचा आहे. आणि त्यानंतर आपण 3 समांतर रेषेचा गुणधर्म 3 पॅरलल लाईन्स प्रॉपर्टी ते पाहिलं होतं. आणि ते झाल्यानंतर आपण अजून एक प्रमेय पाहिला होता. 2 त्रिकोणांच्या समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचा प्रमेय द एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स थेरम. मग हे तुमचे सगळे प्रमेय आणि गुणधर्म हे तुमचे परफेक्ट असणं फार महत्वाचं आहे. जर भूमितीमध्ये तुम्हाला मार्क आउट ऑफ मार्क्स पाडायचे असतील तर ह्या गोष्टी तुमच्या परफेक्ट असणं महत्वाचं आहे. ते पुन्हा पुन्हा रिव्हिजन करणं महत्वाचं आहे. भूमिती हा विषय असा आहे की ज्या मुलाला गुणधर्म प्रमेय पाठ आहेत किंवा समजलेत व्यवस्थित अशाच मुलाला हे जे काही प्रश्नसंच आहे तो सोडवायला सोपा जातो. चला मग आज आपण प्रश्नसंच पहिला सुरू करूया. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे मला पण विद्यार्थ्यांसमोर टीचिंग करणं आणि असं व्हिडिओद्वारे टीचिंग करणं थोडंसं अनकम्फर्टेबल वाटतं. पण नाईलाज आहे बाळांनो. आज मी तुम्हाला म्हणजे युट्यूबद्वारे टीचिंग करतोय. चला आज प्रश्नांच्या पहिला बघूया. प्रश्नांच्या पहिला त्यामध्ये आपलं काय सांगितलंय पहा की खाली काही सिलेक्ट अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह तुम्हाला काही पर्याय दिलेत आणि पर्यायाद्वारे तुम्हाला योग्य पर्यायाची निवड करायची आहे. हा प्रश्न 1 मार्कात तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्यामध्ये प्रश्न पहिला काय विचारलाय पहा. इन ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल पीक्यूआर त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पीक्यूआर इन 1-to-1 करस्पॉन्डन्स एकास एक संगत दिली तुम्हाला. मग ही संगत खाली कुठल्या संगतीसाठी योग्य आहे हे आपल्याला बघायचं आहे. जी संगत दिली आहे ती संगत ह्या 2 त्रिकोण समरूप केव्हा असतील तर संगत मिळेल पहा. चला आता हे पहिलं पर्याय योग्य आहे का बघूया आपण. आपल्या ही अशी संगत यायला हवी आहे. तर पीक्यू छेद एबी पीक्यू खाली एबी आलंय का. संगत पहा पीक्यू खाली एबी आलंय का. नाही आलं याचा अर्थ हे चुकीचं आहे. 2 नंबरला पीक्यू खाली सीए पीक्यू आणि सीए आहे का बघा. पीक्यू हो आहे की पीक्यू सीए आहे. बरं एक संगत मिळाली. दुसरी बघा क्यूआर आणि एबी क्यूआर आणि एबी कुठे पहा क्यूआर एबी हो आहे. पीआर पहिलं शेवट पीआर आणि बीसी पीआर हा आहे म्हणजे हे संगत योग्य आहे. 2 नंबर बघा सीबी सीबी खाली पीक्यू आहे का नाहीये म्हणजे हे चुकीचं आहे. बीसी खाली पीक्यू बीसी खाली पीक्यू नाहीच आहे चुकीचं आहे. म्हणजे योग्य पर्याय कुठलं कसं बघायचं समजलं. या स्वरूपात अशा स्वरूपात आपण पर्याय बघायचे आहेत आणि ह्याला एक 1-to-1 करस्पॉन्डन्स आपण म्हणतो. त्यावेळेस 2 त्रिकोण समरूप असतात त्यावेळेस आपण अशा जोड्या लावतो. चला क्वेश्चन नंबर 2 बघूया. डीईएफ आणि ट्रायंगल पीक्यूआर डीईएफ आणि त्रिकोण पीक्यूआर दिले आणि ह्या 2 चला क्वेश्चन नंबर 2 बघूया आपण. क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय सांगितलंय डीईएफ आणि ट्रायंगल पीक्यूआर याच्यामध्ये कोण डी एकरूप कोण क्यू आहे. कोण डी आणि कोण क्यू एकरूप आहे मी आपल्याकडून दाखवलंय. पुढे कोण आर आणि कोण ई हा आर आणि कोण ई हे देखील एकरूप आहेत. पुढे विच स्टेटमेंट इज फॉल्स खाली दिलेले कोणतं जे काय स्टेटमेंट आहे ते फॉल्स चुकीचं कुठलं स्टेटमेंट आहे ते बघायचं का. चला आता आपण बघूया. आता ईएफ छेद पीआर आता इथं आपल्या 2 त्रिकोण समरूप ते जोड्या दिले नाहीत आपण आपल्याला बघून लिहूया. ईएफ छेद पीआर ईएफ कुठे आहे ईएफ हा खाली बेसला छेद पीआर हा खाली बेसला आहे. ईएफ छेद पीआर हे बरोबर वाटतंय. डीएफ छेद एफ क्यू डीएफ या साईडला आहे पीक्यू या साईडला आहे म्हणजे हे बरोबर आहे. आणि हे बघा डीई छेद क्यूआर डीई इकडे आहे क्यूआर इकडे आहे बरोबर आहे. डीएफ छेद पीक्यू डीएफ इकडे आहे पीक्यू इकडे आहे हे पण बरोबर आहे. बी बघा डीई डीई इकडे आहे छेदामध्ये पीक्यू आहे डीई इकडे आहे आणि पीक्यू इकडचं म्हणतं हे चुकीचं आहे. हे स्टेटमेंट चुकीचं आहे का बरं बघा बघू. डी या साईडला आहे डी इकडे आहे आणि पी कुठे इकडे या साईडला आहे
म्हणजे हे स्टेटमेंट चुकीचं आहे. हे कसं आहे पहा, EF छेद RP, EF छेद RP बरोबर आहे. DE छेद QR हो आहे, म्हणजे आपलं चुकीचं स्टेटमेंट कुठलं आहे? म्हणजे आपलं उत्तर काय आलं पहा, उत्तर बी नंबरचं उत्तर आलं. तुला चुकीचं स्टेटमेंट कुठलं आहे असं विचारलंय. हे स्टेटमेंट चुकीचं आहे, बाकी सगळे स्टेटमेंट कसे आहेत? बरोबर आहे. चला प्रश्न तिसराकडे वळूया. त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण DEF, एबीसी आणि त्रिकोण DEF याच्यामध्ये मी आकृती काढली नाहीये. तर त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण DEF मध्ये कोण बी आणि कोण ई कसे आहेत? एकरूप आहेत. हा कोण बी, हा कोण ई हा एकरूप आहे, आणि कोण सी आणि कोण सी आणि कोण एफ हे देखील एकरूप आहेत. मग आता मला सांगा, एका दोन त्रिकोणामध्ये दोन कोण एकरूप असतील, कसोटी कुठली येईल? को कसोटी. आणि अजून एक तीन दिले पहा, AB बरोबर 3DE, हे 3 कडे घेतलं काय होईल? AB छेद DE बरोबर 3/1, म्हणजे बाजूंचं गुणोत्तर दिलंय. ठीक आहे, आपण आपल्या एवढं कळलं की हे दोन त्रिकोण काय आहेत? सॉरी, एकरूप नाही, दोन त्रिकोणांचे कोण एकरूप आहेत, याचा अर्थ दोन त्रिकोण समरूप आहेत. आता यातलं कुठलं स्टेटमेंट बरोबर आहे ते ओळखायचं आहे. तर ट्रायंगल इज नॉट कॉन्ग्रुएंट, दोन त्रिकोण एकरूप नाही, दोन त्रिकोण एकरूप नाही आपण सांगू शकत नाही. एक त्रिकोण लहान असू शकतो, एक त्रिकोण मोठा असू शकतो. जरी कोण सारखे असतील, जरी कोण सारखे असतील, ते एकरूप आहे असं आपण म्हणू शकत नाहीये. म्हणजे द ट्रायंगल इज नॉट कॉन्ग्रुएंट, किंवा एकरूप पण होऊ शकतो, आपण हे सांगू शकत नाही. पुढे पहा 2 नंबरचं, द ट्रायंगल आर सिमिलर बट नॉट कॉन्ग्रुएंट. हा, दोन त्रिकोण कसे आहेत? समरूप आहेत, परंतु एकरूप नाहीत. कारण की आता गुणोत्तर आपला सेम दिले का? जर एकरूप असते तर काय म्हटलं असतं? AB बरोबर DE म्हटलं असतं. हे एकरूप नाही, याचा अर्थ हे पर्याय बरोबर आहे. पहा, ट्रायंगल सिमिलर आहेत, दोन त्रिकोण समरूप आहेत. समरूप त्रिकोण हे एकरूप होऊ शकत नाहीत, एकरूप त्रिकोण समरूप होऊ शकतात, पण एकरूप आता हे तर गुणोत्तर तुम्हाला कसं दिले? गुणोत्तर दिले, याचा अर्थ हे दोन त्रिकोण समरूप नाहीयेत. द ट्रायंगल सॉरी एकरूप नाहीयेत, पण कशा आहेत? समरूप आहेत. का समरूप आहेत? दोन कोण सारखे आहेत, त्यामुळे द ट्रायंगल्स आर सिमिलर बट नॉट कॉन्ग्रुएंट. तिसरा पर्याय आपला पर्याय, हे पर्याय बरोबर आहे. पहा, द ट्रायंगल्स आर नॉट कॉन्ग्रुएंट अँड सिमिलर, ते दोन त्रिकोण कशा नाहीयेत? पण एकरूप नाहीयेत आणि समरूप पण नाहीत, हे चुकीचं आहे. नन ऑफ द स्टेटमेंट हे पण चुकीचं आहे. पर्याय नंबर 2 हे योग्य आहे. आता पहा क्वेश्चन नंबर 4 काय दिलंय? ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल DEF आर इक्विलॅटरल. दोन त्रिकोण कसे आहेत? एबीसी आणि DEF हे दोन त्रिकोण कसे आहेत? इक्विलॅटरल म्हणजे समरूप आहेत. आणि एबीसी आणि DEF च्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर एकाच दोन दिलंय. AB ची किंमत दिली, DE ची किंमत काढायची. मी पर्याय लिहिले नाही, मी गणित सोडवून दाखवतो. आता पहा, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणधर्म काय सांगतो? त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढं असतं. AB चा वर्ग DE चा वर्ग, तर किंमत ठेवू. याचं गुणोत्तर किती आहे? 1/2. AB चा वर्ग DE चा वर्ग, आणि ह्याचं वर्गमूळ घेतो स्क्वेअर रूट. काय होईल पहा, वर्गमूळ घेतल्यानंतर 1 चं वर्गमूळ 1, 2 चं वर्गमूळ निघत नाही, कर्णित 2. AB छेद DE, तर किंमत ठेवूया. हा, AB ची किंमत 4, DE ची किंमत माहित नाही. क्रॉस मल्टिप्लाय 1 गुणिले DE, 4 गुणिले कर्णित 2. DE ची किंमत आली 4 कर्णित 2. हे पर्याय कुठे आहे? टिक करायचं. या स्वरूपात क्वेश्चन नंबर 1 मधला 4 गणित झाले पहा. आता 5वं गणित बघूया. क्वेश्चन नंबर 5 पहा, XY पॅरलल टू BC. XY आणि BC काय आहेत? समांतर आहेत. खाली दिलेले कोणते स्टेटमेंट आपलं बरोबर आहे ते बघायचंय. आता दोन त्रिकोणामध्ये दोन रेषा समांतर असतील, दोन रेषा समांतर असतील, मग इथे जर होणारे जे कोण असतात, मी हा रंगवलाय पहा, हा कोण, हा कोण, हा लहान त्रिकोणातला हा कोण, मोठ्या त्रिकोणातला हा कोण, दोन कोण कसे आहेत? एकरूप आहेत. कारण का? संगत कोण आहे, करस्पॉन्डिंग अँगल आहे. तसं इकडचा हा कोण आणि इकडचा हा कोण टिंबलेला आहे, तो देखील काय आहे? तर संगत कोण म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल नुसार
दोन्ही कोण से एकरूप आहेत, म्हणजेच हा छोटा त्रिकोण आणि हा मोठा त्रिकोण ए टेस्टनुसार काय आहेत, सिमिलर आहेत, समरूप आहेत. मग आपला ह्यातला पर्याय कुठला आहे ते बघूया आपण. ए बी मोठ्या त्रिकोणातली इकडची बाजू, एसी इकडची बाजू, एक्स लहान त्रिकोणातली इकडची बाजू, वाय लहान त्रिकोणातली इकडची बाजू. म्हणजे इथं काय केलंय पहा, जर तुम्ही एकांतर क्रिया केलं म्हणजे काय, एबी छेद एक्स, एबी छेद एक्स, एबी छेद एक्स, एसी छेद एवाय, हा एसी छेद एवाय, हे दोन त्रिकोण समरूप त्रिकोणाच्या जोड्या तुम्हाला मिळतील. म्हणजे हा पर्याय योग्य आहे. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे का बघूया आपण. एक्स छेद एक्स बी, हा प्रमाणाची मूलभूत प्रमेय. बघा ही दोन रेषा समांतर आहेत, म्हणजे काय होईल, एक्स छेद एक्स बी एवाय छेद वाय सी आहे का बघा. एक्स छेद एक्स बी बरोबर आहे. इकडे एवाय, हा एवाय छेद वाय सी आहे का, नाहीये, छेदामध्ये एसी आहे, हे चुकीचं आहे. ते हा वाय सी असं असतं आपण बरोबर म्हणलो असतो, हे चुकीचं आहे. एक्स छेद वाय सी, हा एक्स इकडचं वाय सी घेतलंय, चुकीचं आहे. एबी छेद वाय सी, हा पूर्ण एबी एवढा मोठा आणि वाय सी नाही, हे पण चुकीचं आहे. पर्याय नंबर 1 बरोबर आहे. प्रॉब्लेम सेट 1 त्यामध्ये क्वेश्चन नंबर आपण 2 पाहतोय. त्याच्यामध्ये काय दिले पहा. ह्याच्यामध्ये एक त्रिकोण दिला एबीसी आणि बीडीसी हे काय रेषेवर आहेत. बीडी ची लांबी आहे 7, बीडी ची लांबी आहे 7 आणि पुढं बीसी, पूर्ण बीसी ची लांबी आहे 20, पूर्ण बीसी आहे 20. ठीक आहे. तर डीसी किती आहे माहित नाही, डीसी काढूया पहिल्यांदा. डीसी किती आहे हे आपल्याला माहित नाही, ते डीसी मी आता काढून देतो. पूर्ण बीसी तयार कसं झालं पहा. बीसी कसं तयार झालं तर बीडी प्लस डीसी. बीसी ची लांबी आहे 20 आणि बीडी आहे 7. डीसी माहित नाही, अधिक 7 केला वजा 20 वजा 7 बरोबर डीसी. म्हणून डीसी ची किंमत किती पहा, 20 मधून 7 गेले 13, डीसी आलं 13. तर डीसी आपला 13 मिळाला. ठीक आहे. आता 1 नंबर काय विचारलंय बघूया. 1 नंबरला एरिया ऑफ ट्रायंगल एबीडी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी. एबीडी कुठे आहे, हा एबीडी हा एवढा त्रिकोण, एडीसी हा एवढा त्रिकोण. ह्या दोन त्रिकोणामध्ये काय सेम दिसतात, तर ह्या दोन त्रिकोणामध्ये आपला उंची समान दिसते. हे पहा, एबीडी शिरोबिंदू एच आहे, एडीसी शिरोबिंदू एच आहे, व्हर्टेक्स एच आहे. त्यामुळं ह्या दोघांची देखील उंची काय आहे, सेम आहे. इक्वल हाईट ट्रायंगल प्रॉपर्टी, तर मी लिहितोय प्रॉपर्टी, इक्वल हाईट ट्रायंगल प्रॉपर्टी, मराठीमध्ये समान उंचीच्या त्रिकोणाचा गुणधर्म. काय सांगतो, जर उंची समान असेल, एक दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्याच्या पाया, ह्याचा पाया काय एबीडीचा बीडी आणि एडीसीचा पाया डीसी, ह्यांच्या गुणोत्तर एवढा असतो, म्हणजे बीडी छेद डीसी. किंमत काय लिहा, बीडीची 7, डीसी ची किंमत आहे 13. ह्याचं उत्तर एरिया ऑफ ट्रायंगल एबीडी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी, ह्याचं उत्तर आपल्याला मिळालं. तर सेम तसंच तर क्वेश्चन नंबर 2 बघूया आपण. दोन नंबर एरिया ऑफ ट्रायंगल एबीडी आणि एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. हे पहा, एबीडी कुठे आहे पहा, एबीडी हा एवढा त्रिकोण, एबीसी कुठे आहे मोठा त्रिकोण एबीसी. मग ह्या दोन्ही त्रिकोणामध्ये काय सेम आहे, उंची सेम आहे. कारण एबीडी मध्ये दोघांचं काय आहे, उंची समान आहे. एबीडी आणि एबीसी मध्ये हा शिरोबिंदू आहे, त्यामुळे दोघांची उंची कशी आहे, समान आहे. म्हणजे मी लिहितोय इक्वल हाईट ट्रायंगल प्रॉपर्टी. मग उंची समान असेल तर पाया द्यायचा. एबीडीचा पाया आहे बीडी, बेस बीडी आहे. एबीसीचा बेस काय आहे, बीसी. किंमत लिहितोय 7/20, म्हणजे आलं एरिया ऑफ ट्रायंगल एबीडी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी.
क्वेश्चन नंबर 3 बघूया यातला. काय झालं पहा, एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. एडीसी कडे आहे, एडीसी एबीसी हा मोठा त्रिकोण, मग एडीसी मध्ये पाया काय आहे पहा, बीसी, आणि एबीसी मध्ये पाया काय आहे, बीसी. इथं पण तसंच इक्वल हाइट ट्रायंगुलर प्रॉपर्टी. मग सांगा डीसी ची किंमत किती आली आहे, 13, आणि बीसी किती आहे, 20. हे झालं ह्याचा आन्सर. या स्वरूपात हा प्रश्न सोपा आहे. हा प्रश्न तुम्हाला मागाला हे जरी विचारलं तर 3 मार्कांनी हा प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारला जाईल. बाळांनो, आज प्रॉब्लेम सेट 1 त्यामध्ये क्वेश्चन नंबर आपण 3 बघतोय. 3 क्वेश्चन काय आहे पहा, 3 नंबरचा प्रश्न असलेला आहे, द रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स विथ इक्वल हाइट इज 2:3. 2 त्रिकोणांचा क्षेत्रफळ आहे, त्या क्षेत्रफळांचा जो रेशो आहे तो कसा आहे, 2:3 आहे. म्हणजे त्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर 2:3 आहे. पण त्यामध्ये सांगितले इक्वल हाइट म्हणजे उंची कशी आहे, समान आहे. पुढे तुम्हाला सांगितलंय इफ बेस ऑफ स्मॉल ट्रायंगल इज 6, फाइंड द बेस ऑफ द बिगर ट्रायंगल. मोठ्या हे गणित बघण्यापूर्वी छोटीशी मला एक गोष्ट सांगतो पहा, म्हणजे काही मुलांना भूमिती विषय म्हटला किंवा गणित विषय म्हटला थोडीशी भीती वाटते. ही भीती दूर करण्यासाठी छान अशी गोष्ट आहे, मी तुम्हाला सांगतोय. आपलं एक आयुष्य आहे बाळांनो, आपलं आयुष्य कसं आहे, एका प्रतिध्वनीसारखं आहे. आता एक घर असतं, एका घरामध्ये एक आई आणि एक मुलगा राहत असतो. एके दिवशी काय होतं, आई त्या मुलाला रागवते. आई मुलाला रागवल्यानंतर तो मुलगा आईला म्हणतो तू मला आवडत नाहीयेस, आणि तो ओरडत ओरडत बाहेर येतो. बाहेरून ओरडतो आई तुम्हाला आवडत नाहीस असं म्हणत म्हणत तो एका दरीपाशी जातो आणि मोठमोठ्या ओरडतो की अगं आई तुम्हाला आवडत नाहीयेस, तुम्हाला आवडत नाहीयेस. तिच्या पाठीमागे ती आई आली असते आणि तो मोठे म्हणत असतो तुम्हाला आवडत नाहीयेस. अशा वेळेस त्या दरीतून प्रतिध्वनी ऐकू येतो, तू मला आवडत नाहीयेस. त्या मुलाने आयुष्यात कधीच प्रतिध्वनी बघितलेला नसतो. मग तो आवाज ऐकून तो मुलगा घाबरतो आणि पळत आपल्या आईपाशी येतो. आई त्या दरीतून कोणतर दुष्ट मुलगा आहे, तो म्हणतोय की मला तू आवडत नाहीयेस. आईला सगळं समजतं. आई त्या बाळाला जवळ घेते आणि समजावून सांगते, बाळा तू काय कर, तू त्या दरीपाशी जा आणि पुन्हा म्हण तू मला आवडतोस. ते बाळ पुन्हा जातं त्या दरीपाशी आणि आता म्हणतं तू मला आवडतेस. अशा वेळेस प्रतिध्वनी देखील ऐकू येतो, तू मला आवडतोस. म्हणजेच आपल्या आयुष्यात देखील असं आहे. काही मुलं काय करतात, मला गणित आवडत नाहीये, मग आवडत नाही म्हणला झालं, मग त्यांना ते विषय अवघड जातो आणि त्या विषयाचा सरावच करत नाहीत. जी मुलं म्हणतात मला आवडतोय, प्रयत्न करतायत, पुन्हा पुन्हा सराव करतात, पुन्हा पुन्हा सोडण्याचा प्रयत्न करतात. एखादं गणित समज नाहीये, 2 वेळा 3 वेळा लिहिण्याचा प्रयत्न करतात. अशांना ते गणित सहज सोपतं. तुम्ही देखील काय करा, यासारखंच पुन्हा पुन्हा अभ्यासाचा प्रयत्न करा. आवडतं समजा, मला तो विषय आवडतो, मला हे करायचंच आहे असं तुमच्या डोक्यात कायमच आहे. द रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स विथ इक्वल हाइट इज 2:3. आता रेशो दिलाय, कुणाचा रेशो दिलाय, एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स. मी ते लिहून घेतोय पहा. लेट A1 and A2 are areas of 2 triangles. Let areas of 2 triangle A1 and A2. A1 and A2 किती दिलाय पहा रेशो, A1 आणि छेद A2 बरोबर 2:3 दिले. आणि पुढे तुम्हाला सांगितलं की बेस ऑफ स्मॉलर ट्रायंगल. बेस ऑफ स्मॉलर ट्रायंगल, आता ह्या दोघात स्मॉल कोण आहे, A1 आहे का A2 आहे, A1 2 आहे, A2 3 आहे. याचा अर्थ B1 दिलाय तुम्हाला. किती दिलाय, स्मॉलर बेस म्हणजे काही B1 किती दिलाय 6 आणि बिगर बेस म्हणजे मोठा
पाया काढायचा आहे. पुन्हा एकदा पहा. प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलंय, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर दिलेलं आहे. लेट एरियाज ऑफ टू ट्रायंगल A1 आणि A2. समजा दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळ A1 आणि A2 आहे. मराठीत समजा दोन त्रिकोणांचे क्षेत्रफळ A1 आणि A2 आहे. गुणोत्तर किती आहे, 2 असतील. A1 छेद A2 बरोबर 2/3. मग आपला पुढे त्यांनी सांगितलं की स्मॉल ट्रायंगलचा जो काय बेस आहे तो किती आहे, 6. मग यातला स्मॉल B1 का B2 कसं ओळखायचं, हे पहा. A2 3 आहे म्हणजे हा मोठा, A1 2 आहे याचा तो लहान, म्हणजे काही लहान कोण येईल, बेस B1 येणार. स्मॉल बेस B1 इज इक्वल टू 6, बिगर बेस B2 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आपल्याकडं टू ट्रायंगल प्रॉपर्टी आहे. जर दोन त्रिकोण समरूप असतील त्या समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचा जो प्रमेय आहे तो लिहूया. समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचा प्रमेय. एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल प्रॉपर्टी. प्रॉपर्टी म्हणा थेरम म्हणा. थेरम काय सांगतो, A1 अपॉन A2 इज इक्वल टू B1 सॉरी एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल न म्हणता इथं आपला बेस दिलाय, इक्वल हाईट दिली आहे. इक्वल हाईट एरिया इक्वल हाईट ट्रायंगल प्रॉपर्टी. तर इक्वल हाईट ट्रायंगल प्रॉपर्टी, इक्वल हाईट ट्रायंगल प्रॉपर्टी काय सांगते, इक्वल हाईट ट्रायंगल प्रॉपर्टी A1 अपॉन A2 इज इक्वल टू B1 अपॉन B2. म्हणजे दोन त्रिकोणांचं जर उंची समान असेल त्यांचं जे क्षेत्रफळ आहे ते पायाच्या गुणोत्तरावर असतं. किंमत लिहूया. A1 छेद A2 किती आहे पहा, 2/3. B1 ची किंमत माहिती आहे 6, B2 माहित नाहीये. मग हे मी क्रॉस करतोय, 2 गुणिले B2 6 गुणिले 3. हे गुणिले 2 तिकडे गेले, भागिले 6 गुणिले 3 छेद 2. बे का बे, बेत्रिक 6. B2 बरोबर 3 गुणिले 3, B2 बरोबर 9. आता हे सेंटीमीटर दिलं आहे, हो दिलंय. मग वाक्य काय येणार, बेस ऑफ बिगर ट्रायंगल 9 सेंटीमीटर. मराठीमध्ये मोठ्या त्रिकोणाचा जो पाया आहे 9 सेंटीमीटर. त्या स्वरूपात क्वेश्चन नंबर 3 सांगता 4 काय दिल्या पहा. अँगल एबीसी, अँगल एबीसी आणि अँगल डीसीबी, अँगल डीसीबी हे दोघं कसे आहेत, 90 डिग्री आहेत. तर दोघंही 90 अंशाचे कोन आहेत. पुढे एबी ह्याचं माप दिले 6, डीसी 8, एबी 6 आहे, डीसी 8 आहे. तर ह्या दोघांचा रेशो आपल्याला काढायचा आहे. एरिया ऑफ अँगल ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल डीसीबी ह्या दोघांचा आपला रेशो काढायचा आहे. चला मग कसं काढायचं ते पाहूया. पहा आता जे दोन त्रिकोण दिले त्यात दोन त्रिकोणाची मी नाव देतो. पहा पहिला आहे एबीसी आहे आणि दुसरा आहे ट्रायंगल डीसीबी. आता या दोन्ही त्रिकोणामध्ये काय सेम आहे, पहा ह्याची हाईट ही आहे, ह्याची हाईट ही आहे. हाईट तर काही सेम नाहीये. बर बेस बघूया. पहा ह्या त्रिकोणाचा बेस पाया हाय, ह्या त्रिकोणाचा बेस पाया हाय, म्हणजे काय सेम आहे, पाया सेम आहे. म्हणजे तुम्ही काय देतो पहा, इक्वल बेस ट्रायंगल प्रॉपर्टी. म्हणजे समान पाया असणाऱ्या त्रिकोणाचा गुणधर्म काय सांगतोय, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल डीसीबी इज इक्वल टू बेस समान असेल तर आपण याचं काय करतो, हाईट लिहितो. ह्याची हाईट आणि ह्याची हाईट लिहूया. एबीसी मध्ये हाईट कोण आहे, एबी. तसंच डीसीबी मध्ये हाईट कोण आहे, डीसी मध्ये हाईट आहे डीसी. ज्यावेळेस पाया समान असतो त्याच उत्तर आपण असं लिहितो, उंची एवढं उत्तर लिहितो. मग आता किंमत ठेवूया. एबी ची किंमत दिली आहे 6, डीसी ची किंमत दिली आहे 8. मग दोघांना मी 2 ने भाग घालतोय. 2 चौक 8, 2 त्रिक 6, उत्तर आलं 3/4. प्रश्नामध्ये काय विचारलंय, ह्या दोघांचं क्षेत्रफळ विचारलंय. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी छेदामध्ये एरिया ऑफ ट्रायंगल डीसीबी. या स्वरूपात
आपल्या प्रश्नाचं उत्तर झालं. सोपा आहे प्रश्न. आता क्वेश्चन नंबर 5 पहा काय दिलंय. त्यामध्ये एक चौकोन आहे आणि त्यामध्ये सांगितलंय पहा पीएम. हा पीएम काय आहे 10 सेंटीमीटर आहे आणि एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूएस हा त्रिकोण पीक्यूएस वरचा 100 स्क्वेअर सेंटीमीटर आणि खाली क्यूआरएस हा खालचा त्रिकोण आहे 110 स्क्वेअर सेंटीमीटर. आणि तुम्हाला काय करायचं आहे एनआर म्हणजे खालच्या त्रिकोणाची उंची काढायची. पहा काय सांगितलं. दोन त्रिकोण आहेत, वर एक त्रिकोण आहे आणि खाली एक त्रिकोण आहे. मग वरच्या त्रिकोणामध्ये काय दिले ह्याची उंची दिली पीएम. ही उंची आहे पीएम. पीएम दिले 10 सेंटीमीटर. तसंच वरच्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ दिले पी क्यू एस क्षेत्रफळ 100 स्क्वेअर सेंटीमीटर. खाली क्यू आर एस ह्याचं देखील क्षेत्रफळ दिले आणि काय दिले एनआर ची किंमत म्हणजे खालच्या त्रिकोणाची जी उंची आहे ती उंची आपल्याला काढायची. मग चला कसं काढायचं ते पाहूया. पहा आता हे काढत असताना मी काय करतोय पहा इथं कोणता गुणधर्म लागू आहे ते बघतोय. पहिलं दोन त्रिकोणाचा गुणधर्म तो काही तर लागू होऊ शकत नाही कारण पाया दोघांचा कसा आहे सेम आहे. खाली आणि वर दोन त्रिकोणांच्या समान पायाचा गुणधर्म तर लागू आहे. पहा कसं काय तर वरच्या त्रिकोण आणि खालचा त्रिकोण ह्या दोघांमध्ये जो पाया आहे पाया कसा आहे समान आहे. त्यामुळं समान पाया असणाऱ्या त्रिकोणाचा गुणधर्म इथं लागू आहे. त्रिकोण पी क्यू एस आणि त्रिकोण क्यू आर एस मध्ये काय क्यू एस हा काय पाया समान आहे. इक्वल बेस ट्रायंगल प्रॉपर्टी म्हणजे पाया समान असलेला त्रिकोणाचा गुणधर्म काय सांगतो का एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू एस अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल क्यू आर एस. जर पाया समान असेल क्षेत्रफळ कसं असतं उंची एवढं असतं. पीक्यूएस चं क्षेत्रफळ कसं आहे सॉरी ह्याचं गुणोत्तर कसं असेल उंची काय असेल पहा पीएम. मग खालच्या त्रिकोणाची उंची काय पहा क्यूआरएस ची उंची एनआर. किंमत ठेवूया आपण. पीक्यूएस ची किंमत आहे 100 क्यूआरएस ची किंमत 110 पीएम आहे 10 एनआर माहित नाहीये. मग मी काय करतोय पहा ह्या शून्याला हे शून्य घालवतो. काही पुढे पहा 10/11 बरोबर 10/एनआर. मग हे इकडे घेतोय किंवा क्रॉस करतोय 10 गुणिले एनआर बरोबर 10 गुणिले 11. हे गुणिले 10 तिकडे गेले भागिले एनआर बरोबर 10 गुणिले 11 छेदामध्ये 10 गुणिले 10 तिकडे गेले भागिले 10 1 10 म्हणजे एनआर ची किंमत किती आहे पाहनो 11. याचा आन्सर आता सेंटीमीटर दिलाय त्या कारणानं तर आपण सेंटीमीटर हे एकक लिहू. सेंटीमीटर या स्वरूपात इथं आपण काय केलंय इक्वल बेस ट्रायंगल प्रॉपर्टी वापरली आहे म्हणजे समान पाया असणाऱ्या त्रिकोणाचा गुणधर्म आपण इथं वापरला आहे. काय दिले पहा दोन त्रिकोण समरूप दिलेत. त्रिकोण आहे एमएनटी आणि क्यूआरएस. एक दोन त्रिकोण आहे ते दोन त्रिकोण समरूप दिलेत. ट्रायंगल एमएनटी सिमिलर ट्रायंगल क्यूआरएस एमएनटी मी काय कुठे केली पहा एमएनटी क्यूआरएस हे दोन त्रिकोण समरूप आहेत. पुढं प्रश्न सांगितलंय की लेंथ ऑफ अल्टिट्यूड ड्रॉन फ्रॉम पॉइंट एस पॉइंट टी. आता लेंथ ऑफ अल्टिट्यूड म्हणजे काय शिरोलंब. कुणाचा शिरोलंब कुठून काढायचंय पॉइंट टी. टी मधून एक शिरोलंब काढा अल्टिट्यूड काढा. चला काढून घेऊया. हे पहा हा अल्टिट्यूड मी काय तर नाव येतो पहा अल्टिट्यूड किती सांगितले पहा अल्टिट्यूड इज 5 त्याची उंची काय आहे 5 आहे आणि ह्याला एक नाव तुम्ही एल. पुढे प्रश्नामध्ये सांगितलं की अल्टिट्यूड ड्रॉन फ्रॉम पॉइंट एस इज 9. एस मधून देखील काय करा एक अल्टिट्यूड काढा म्हणजे शिरोलंब काढा. त्याला एक आधीची उंची किती आहे 9 आहे. त्याला काय करूया आपण एक नाव देऊया पी नाव देतो. या स्वरूपात मी प्रश्नामध्ये जे सांगितले ते आकृती मी काढून घेतली आहे आणि आपल्याला सांगितलंय एरिया ऑफ ट्रायंगल एम एन टी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल क्यू आर एस. काय काढा म्हणते एरिया ऑफ ट्रायंगल एम एन टी
अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल QRS ह्याचं क्षेत्रफळ काढायचं आहे. मग ह्या दोघांचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे. मग हे कसं काढायचं ते पाहूया. आता आपल्या हे दोन त्रिकोण समरूप दिलेत, पण ह्या त्रिकोणांच्या बाजू दिल्यात का ते बघूया. ह्या त्रिकोणाची कुठली बाजू दिली नाही, ह्या त्रिकोणाची पण कुठली बाजू दिली नाहीये. मग बाजू जर दिली नसती तर आपण क्षेत्रफळ काढायचं कसं. बाजू दिली नाहीत, मग क्षेत्रफळ काढायचं कसं. त्रिकोण तर वेगवेगळे आहेत, पण जर त्रिकोण सेम असले असते, पाया सेम असता काढता आलं असतं. पण इथं पाया पण वेगळा पाया, हा पाया काय वेगळा आहे. त्यामुळं ते 4 गुणधर्मापैकी कुठला पण गुणधर्म आपण वापरू शकत नाही. मग आता हे काढायचं कसं. आता लक्ष द्या, मी काय करतो, मला ही बाजू काढायची आहे, ही बाजू काढायची आहे. आता ती बाजू मी कशी काढतोय ते पहा. मी काय करतोय, जे दोन त्रिकोण समरूप दिलेत ते समरूप दिलेत दोन त्रिकोण आहेत ते नाव लिहून देतोय. ट्रायंगल MNT, सिमिलर ट्रायंगल QRS गिवन, हे आपल्याला दिलंय. मग दोन त्रिकोण समरूप आहेत याचा अर्थ काय, त्यांचे जे कोन असतात ते कोन कसे असतात, एकरूप असतात. दोन समरूप त्रिकोणांचे जे कोन असतात ते कोन कसे असतात, एकरूप असतात. म्हणजे कुठला कोन, हा M आणि कोन Q एकरूप दाखवतो. इथं वाटल्यास कारण लिहूया. करस्पॉन्डिंग अँगल ऑफ सिमिलर ट्रायंगल, करस्पॉन्डिंग अँगल ऑफ सिमिलर ट्रायंगल. आता मी हा कोन आणि हा कोन एकरूप दाखवला. आता मला काय करायचंय, हिकडे जो त्रिकोण आहे अलीकडचा मी रंगवतोय, तो त्रिकोण मला काय करायचा आहे, समरूप दाखवायचा आहे. हा त्रिकोण मी समरूप दाखवतोय. दोन्ही त्रिकोण मी समरूप दाखवतो. म्हणजे मला काय होईल, इकडच्या इकडची बाजूचं गुणोत्तर मिळेल. चला त्या दोन त्रिकोण मी रंगवल्या त्रिकोणाची नाव लिहितोय. ट्रायंगल MLT अँड ट्रायंगल QPS, ह्या दोन त्रिकोणामध्ये काय काय सेम आहे. आता सांगितल्याप्रमाणे M आणि Q सेम आहे. अँगल M कॉन्ग्रॅट अँगल Q वाटल्यास 1 नंबर द्या. 1 नंबर वरून असं मला वाटलं असतं फ्रॉम इक्वेशन 1. तसं अजून कोण सेम आहे, हा कोण इथला 90 आहे, इथला पण 90 आहे. म्हणजे MLT आणि QPS, MLT एकरूप, QPS हे दोघं 90 डिग्री, each angle 90 डिग्री. आता दोन त्रिकोण समरूप झाले पहा. कसोटी कुठली सांगा, दोन कोण एकरूप आहेत त्याचा अर्थ कसोटी कुठली असणार आहे, कोको कसोटी म्हणजेच AA टेस्ट. दोन त्रिकोण समरूप आहेत, मग दोन त्रिकोण समरूप असल्या कारणानं त्यांच्या ज्या काही जोड्या असतात त्या जोड्या कशा असतील, संगत जोड्या एक समान असतात. म्हणजे संगत जोड्या तुम्ही आता ह्यांच्या ML छेदामध्ये काही QP, तसं LT छेदामध्ये PS, पहिला आणि शेवट MT छेदामध्ये QS, ह्या संगत जोडलेल्या आहे. तर मी कारण लिहितोय, करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल. मराठीमध्ये समरूप त्रिकोणाच्या संगत जोड्या. आता मला ज्या किमती दिल्या त्या किमती मी ठेवतोय. यातली किंमत काय दिली पहा, ML आणि QP ची किंमत, सॉरी TL आणि SP ची किंमत दिली आहे पहा. TL इथं आहे, SPS इथं आहे. मला काय करायचं, MT काढायचं आहे. MT इथं आहे. मला जे काढायचं त्याला मी खूण करतोय. मला ही बाजू ही बाजूचं गुणोत्तर काढायचं आहे, मी त्याला खूण करतोय पहा. आणि ह्याच्या किमती दिल्या त्यामुळं ह्याला पण खूण करतोय. ह्याची काही गरज नाही, मी हे लिहित नाहीये. काय दिली पहा किंमत, LT किंवा TL 5 आहे, PS किती आहे 9 आहे, MT छेद QS. हे आपलं उत्तर काय. सॉरी, मला हे उत्तर हवं आहे का, नाहीये.
मला हे उत्तर हवं आहे. मग आता मी हे उत्तर कसं काढतोय पहा. आता ह्या दोन त्रिकोणांमध्ये ही बाजू ह्या बाजूचं मला गुणोत्तर मिळालं. मग यापूर्वी आपण शिकलोय की दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचा जो प्रमेय आहे तो प्रमेय तुम्ही वापरतो पहा. एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल थेरम. काय सांगतो एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल थेरम. एरिया ऑफ ट्रायंगल MNT अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल QRS इज इक्वल टू MT चा स्क्वेअर, यामध्ये MT ही बाजू आहे, QS चा स्क्वेअर. MT किती आहे 5 आणि QS किती आहे 9. 5 चा वर्ग किती झाला 25, 9 चा वर्ग 81. दोघाला भाग जात नाही, उत्तर एवढंच. या स्वरूपात हा प्रश्न सोपा आहे. त्याचं पुन्हा पुन्हा सराव करून प्रॅक्टिस करा, परफेक्ट होऊन जाईल. आणि ह्याच्या खाली तुम्ही या स्वरूपात द्या एरिया ऑफ ट्रायंगल MNT अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल QRS इज इक्वल टू 25 अपॉन 81. काय दिलंय पहा. एक आकृती दिली आहे त्रिकोण ABC. या त्रिकोण ABC मध्ये AB समांतर DE, AB समांतर मला DE दिलेलं आहे. तसंच काही माप दिलेत पहा. ADचं माप दिलंय 5, DC चं माप आहे 3 आणि पूर्ण BC हा पूर्ण BC दिलाय 6.4. तर BE माप काढा. आता हा गुणधर्म तुम्ही कुठे बघितलाय. एखाद्या त्रिकोणामध्ये एक रेषा दुसऱ्या बाजूला समांतर आहे. हा गुणधर्म कुठे बघितलाय. प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. काय सांगतो. त्रिकोणाच्या दोन बाजूंना भिन्न बिंदूत छेदणारी रेषा तिसऱ्या बाजूला जर समांतर असेल तर ती रेषा त्या बाजूंना प्रमाणात विभागते. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. त्यानुसार आपण हे गणित आपल्याला सोडवावं लागेल. पण मी काय करतोय, इथं B ला x मानतोय, B ला x मानतो आणि हे पूर्ण मला दिले पण 6.4. ह्याच्यावर EC काढतो. चला BC तयार कसं झालंय पहा. BC तयार बर्फी पायरीत लिहून घेतो. त्रिकोण ABC. या त्रिकोण ABC मध्ये स्वल्पविराम सेगमेंट DE पॅरलल साइड AB जे दिले त्या गोष्टीमध्ये लिहून घेतलं. आता BC ही रेष तयार कशी झाली पहा. BE प्लस EC. आता BC ची किंमत किती आहे 6.4 आहे. B ची किंमत B ला मी x म्हटले x EC. हे प्लस x इकडे आले मायनस 6.4 वजा x बरोबर EC. म्हणजे काय EC ची किंमत मिळाली 6.4 वजा x. ही EC ची किंमत मिळाली. मी लिहून ठेवतो 6.4 वजा x. ठीक आहे. आता त्रिकोणामध्ये या त्रिकोणामध्ये ABC एक ही रेष या बाजूला कशी आहे समांतर आहे. म्हणून प्रमाणाचे मूलभूत प्रमेय इंग्लिश मध्ये BPT चा मी यूज करतोय. बाय BPT थेरम म्हणजे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. काय सांगतो पहा. EC किंवा CE अपॉन BE, CE अपॉन BE इज इक्वल टू CD अपॉन DA किंवा AD, CD अपॉन DA किंवा AD म्हणा चालते. कसं केलं. CE अपॉन BE CD अपॉन DA म्हणा किंवा AD म्हणा. मी लिहिलं किंमत लिहितो पहा. CE ची किंमत किती आहे पहा 6.4 वजा x. BE ची किंमत किती आहे x बरोबर. हा CD किती आहे 3. AD किंवा DA किती आहे 5. आता हे मी क्रॉस करतोय आणि सोडवतोय 6.4 आहे. कंस असल्या त्याला मी कंस करतोय 6.4 वजा x गुणिले 5 3 गुणिले x. 5 ने आत गुणून घेतोय. 5 ने 6.4 ला गुणतो. मी इथं कच्चा गुणा करतोय पहा. 6.4 ला 5 ने गुणतोय. 25 झाला 2, 30 2
32 एक घर शून्य मग 32.0 म्हणजेच काय मी जर पॉईंटच्या पुढचं घर घेत नाहीये कारण का पॉईंटच्या पुढे जर शून्य असेल घर घ्यायचं नसतं 6 ने ह्याला गुणलं काय आलं 32 सॉरी 6.4 ला 5 ने गुणलं 32 तर x ने 5 ला गुणतोय 5x तसंच 3 ने x ला गुणतो 3x आता हे वजा 5x आहे हा तिकडे घालतोय 32 3x अधिक 5x काय येईल पहा 32 बरोबर 5 आणि 3 8 आता हे गुणिले तिकडे आले भागिले 32 भागिले 8 हा 8 चौक 32 x बरोबर 4 x आपल्याला काय हवाय b हवाय b म्हणजे काय x आहे म्हणून बीई बरोबर 4 या स्वरूपात क्वेश्चन नंबर 7 त्यातलं 7 याचा आन्सर आहे पहा